सत्य बाहेर येईल. त्यानंतर त्यांनी बाकी याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत. पीक विमा वगैरे त्याच्यामध्ये मी काही जात नाहीये. पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललंय. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे. पूर्वी ते म्हणाले सौर विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेला. पण मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही. पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती 7.5 HP पर्यंत कृषी पंपाला मोफत केलं. ते आजही मोफत आहे आणि आता देखील 10% पर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी करण्याचा, कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला. यापूर्वीच्या मला आठवत आहे काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू, पण जसे सरकारमध्ये आल्यानंतर वीज बिल गेली. म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झालं. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असू द्या नाही तर आणखी ज्या योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या पूर्ण. तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते. तर आठवण करून दिली मी. त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात, पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही. त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बोगस बियाणे वगैरे ते काय त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे. आणि त्यामध्ये आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख किती 6,000 कोटीला आपण मान्यता आजच दिली. टप्पा 2 शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 45,000 कोटी रुपये च्या योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या. 15-16,000 कोटी रुपये आपण अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईपोटी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री महोदय 6,000 केंद्राचे आणि आपले पण 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देखील वर्षाकाठी या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या या कुठल्याही आरोपाला काही हे नाहीये, म्हणजे काय बेस नाहीये. त्यामुळे आम्ही जे काही निर्णय घेतोय ते निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे घेतोय. आमची 2.5 वर्षाची पहिली इनिंग होती तेव्हा जे आम्ही टेक ऑफ घेतलं होतं तो वेग अद्याप अजूनही तसाच ठेवलाय, वाढवलाय. मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा कृती आराखडा सुरू केला. त्या कृती आराखड्यामध्ये सगळ्या बऱ्याचशा कलेक्टर, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सीओ यांनी चांगलं काम केलं. याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या तालुक्यात, जिल्ह्यात न्याय मिळाला पाहिजे. तो मंत्रालयापर्यंत येता कामा नये. त्यानंतर 150 दिवसाचा आता कार्यक्रम आपण कृती आराखडा जाहीर केलाय. कालच आपलं मास राईडचं लोकार्पण झालं नागपूरमध्ये. कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महास्ट्राईड हे त्याचं लोकार्पण झालं. आपण वर्ल्ड बँकेसोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत राज्य सरकार एकत्र काम करतंय आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय, म्हणजे तुम्हाला विकासाचं सांगतोय. आता 2.5 वर्षापूर्वी तर तुम्हाला माहित आहे, 2.5 म्हणजे माझ्या 2.5 वर्षापूर्वीच, आता माझे 2.5 वर्ष झाला. त्यामुळे जसे स्पीड ब्रेकर वगैरे होते ते सगळे आम्ही काढून टाकले. मी सांगतो ना, म्हणजे विकासाला ज्या योजना चांगल्या आहेत त्या आम्ही कॅरी फॉरवर्ड केल्या. परंतु 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजना कोणी बंद केल्या? मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी पासनात बांधलं? ते मुख्यमंत्री आम्ही झाल्यानंतर पुन्हा आमच्या टीमने सुरू केलं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे विकास याला चालना देणं. बाकी तर तुम्हाला माहित आहे, बाकी मी अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी हायवे याच्यात जातच नाही मी. इथं कामं समोर आहेत तुमच्या.
म्हणून तर आम्हाला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर लोकांनी